भारतीय संघ जुलै अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे। या दौऱ्यासाठी लवकरच बीसीसीआय भारतीय संघाची घोषणा करणार आहे। या दौऱ्यावर भारतीय संघात काही बदल पाहायला मिळणार आहे। टीम इंडियाचा संपूर्ण सपोर्ट स्टाफ नवा असणार आहे, तर भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची पहिली परीक्षा असणार आहे। याचबरोबर आतापर्यंत श्रीलंका दौऱ्याबाबत बातम्या येत होत्या की कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते, परंतु आता रोहित शर्माच्या पुनरागमनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। भारत T20 वर्ल्ड चॅम्पियन ठरल्यानंतर विश्वचषकानंतर लगेच रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती। रोहित एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळत राहणार असला तरी शर्माच्या श्रीलंका दौरा वन डे मालिकेत खेळण्याबाबत निश्चितता नव्हती। पण आता रिपोर्टनुसार रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धची वन डे मालिका खेळणार असल्याचे म्हटले जात आहे। भारतीय संघाचे नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर यांची भारताचे सर्व दिग्गज खेळाडू म्हणजेच रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी तिन्ही फॉर्मॅटसाठी उपलब्ध असावे अशी इच्छा व्यक्त केली आहे। ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी भारतीय संघ काही मोजक्या वन डे मालिका खेळणार आहे, त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी रोहित उपलब्ध असेल अशी शक्यता आहे।